नमस्कार मंडळी. ही कविता आहे श्री हेमंत थोरात यांनी लिहिलेली. त्यांच्या डायरीत होती आणि मला ती कविता खरोखर खूप आवडली. पण मला असं वाटलं की ती डायरीत बंदिस्त असल्यापेक्षा ती सर्वांसमोर आलेली बरी. आणि तुम्हाला आवडते काय तर बघा. सावित्री माते, तू वसास तिला स्त्रीला शिक्षणाचा आणि मुक्त केलंस पुरुषी दास्यातून. स्वतःच्या पायावर उभी माझी लाडकी बहीण अंतराला गवसणी घालते. डॉक्टर, इंजिनियर, पायलट झाली माझी लाडकी बहीण. अभिमान वाटतो तू दिलेल्या लेखणीने मोठी झाली माझी लाडकी बहीण. पण बोटावर मोजण्या इतक्याच माझ्या लाडक्या बहिणी निघून गेल्यात समोर. आणि गावातल्या गरीब माझ्या लाडक्या बहिणी जगण्यासाठी करतायत संघर्ष. नवऱ्याच्या हाताला काम नाही, लेकराला शिकवण्यासाठी पैसा नाही, नाही आहे तिच्याकडे रोजगाराच्या संधी. वाढणाऱ्या महागाईच्या भस्मासुरात जळतोय तिचा जीव. सावित्री माते, तुझ्या लेखणीने शिकलेली माझी लाडकी बहीण विचार करू शकते भऱ्याबुऱ्याचा. तिला काय कळत नाही, कुणाच्या पैशाने लाजीम झाली तर उद्या हात पकडून नेतील. गुलामीच्या बेड्या टाकून हिरावून घेतील तिचं स्वातंत्र्य. कुठे चालली, काय करते, कुणासोबत बोलते, केला जाईल तिच्या साऱ्यांचा हिशोब. चार चौकात चांगल्या जातील तिच्या अब्रूची लक्तरं. माझ्या लाडक्या बहिणीला काय कळत नाही सावित्री, सारं कळतं. घेतला पैसा तरी जुलूम, नाही घेतला तरी जुलूम. कसं सांगू सावित्री माते तुला, कौरवांच्या सभेत द्रौपदीचं वस्त्रहरण होताना मिटले होते साऱ्यांनीच डोळे आणि आजही मिटलेच आहेत साऱ्यांनी डोळे. नको राग येऊ सावित्री माते माझ्या लाडक्या बहिणींचा. जगण्यासाठीच सारी धडपड आहे, जगण्यासाठीच सारी धडपड आहे.